ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन हॉल येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन आज महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते करण्यात आले। या ठिकाणी अनेक अधिकारी लोकप्रतिनिधी हे टेनिस खेळण्यासाठी येत असतात। त्यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निधीतून या लॉनचे नूतनीकरण करण्यात आले असून याचा लाभ जास्तीत जास्त अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी घ्यावा असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी यावेळी केले। या उद्घाटनास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त क्रीडा मिनल पालांडे, स्थानिक नगरसेवक वैभव कदम, माजी नगरसेवक शरद कणसे, कार्यकारी अभियंता शैलेंद्र चारी, संदीप गायकवाड, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते। विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विरंगुळा मिळावा यासाठी महापालिकेने हे लॉन टेनिस कोर्ट तयार केले होते। या ठिकाणी अनेक अधिकारी, माजी अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी सदस्यत्व घेतले असून ते नियमित खेळासाठी येत असतात। हा लॉन टेनिस कोर्ट अद्ययावत करण्याची मागणी येथे येणाऱ्या अधिकाऱ्यांनी केली होती। त्यानुसार अद्ययावत पद्धतीने हा टेनिस कोर्ट तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन आज झाले असल्याचे महापौर यांनी जाहीर केले। शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन कोर्ट येथे नियमितपणे विविध वयोगटांसाठी प्रशिक्षण बॅचेसही चालविण्यात येणार आहेत। क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी तसेच येथे सदस्यत्व घेतलेल्या खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या लॉन टेनिसचे नूतनीकरण करण्यात आले आहे। ठाणे शहरात लॉन टेनिसची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिकेला धन्यवाद दिले। ठाणे शहराचा विकास वेगाने होत असून त्या दृष्टीने शहरातील क्रीडा सुविधांमध्ये वाढ झाली पाहिजे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निधीतून अद्ययावत असा टेनिस कोर्ट तयार झाला असून त्याचा निश्चितच फायदा शहरातील तरुणांना होणार असल्याचे सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी नमूद केले। खरं तर ठाणे महानगरपालिके अंतर्गत संत तुकाराम ओंबळे या संकुलामध्ये खरं तर शहीद हेमंत करकरे या क्रीडा संकुलात आज लॉन टेनिस याचं उद्घाटन इथे संपन्न झालेलं आहे। आणि मला वाटतं की ठाणे शहराचा विकास करत असताना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसंच आपले मुख्यमंत्री आणि आपल्या ठाणे महानगरपालिकेचे सगळे उपमहापौर, सभागृह नेते, आपले सगळे गटनेते यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या एकमेव विचाराने खरं तर या शहरातल्या विविध विकासांची कामं आपण हाती घेतलेली आहेत। आणि त्याच्यामध्ये नवतरुणांना खेळण्यासाठी खरं तर क्रीडांगण हवंय। शारीरिक खेळाचा विकास झाला पाहिजे याच्यातूनच खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या क्रीडांगणाला एक विशेष निधी देऊन खरं तर हे क्रीडांगणाचं आज उद्घाटन झालेलं आहे। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे अभिनंदन करावं एवढं कमी आहे, कारण टेनिस क्लब कोर्ट हे आपल्या ठाण्यामध्ये नव्हतं, फक्त 7 बंगल्याला इथेच होतं आणि टेनिस खेळाडू घडावे की त्या खेळाडूंना जाण्यासाठी प्लॅटफॉर्मच नव्हता, फक्त एकच होता तो कोपरीमध्ये। तिथे जायला तिथे भरपूर रस असायची, त्यामुळे आपल्या ठाण्यातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म नव्हता, ते देण्याचं काम महापालिकेने केलेलं आहे। आणि नक्कीच ह्या टेनिस कोर्टातून चांगले नवीन खेळाडू तयार होतील आणि ठाणे जिल्ह्याचं नाव नक्कीच रोशन करतील अशी आशा बाळगतो। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराचा विकास हा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे। त्यामध्ये क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव असला पाहिजे। आणि या ठिकाणी क्रीडा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शिंदे साहेबांनी या ठिकाणी या कामासाठी टेनिस कोर्टसाठी निधी उपलब्ध करून देऊन ठाणे शहरातील युवकांना एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी संधी दिलेली आहे।